विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मागील काही व्याख्यानांच्या माध्यमातून आपण हवामान भूगोलशास्त्राचे अध्ययन करत आहोत. आतापर्यंत हवामान भूगोलशास्त्राची संकल्पना, त्याचा असणारा इतिहास, हवामान भूगोलशास्त्राचे स्वरूप, त्यानंतर हवामान भूगोलशास्त्राची व्याप्ती, हवा आणि हवामानाची संकल्पना, तसेच हवा आणि हवामान यांच्यामध्ये असणारा फरक याची मांडणी केलेली आहे. आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्याला वातावरणाच्या संरचनेची मांडणी करायची आहे. पण वातावरणाची संरचना म्हणजे काय, वातावरणाच्या संरचनेचे असणारे घटक यांची मांडणी करण्यापूर्वी आपल्याला वातावरण म्हणजे काय याची मांडणी करणं देखील गरजेचं आहे. पृथ्वी तलावर 4 महत्त्वाची आवरणे आहेत. यामध्ये शिलावरण, जो भूपृष्ठाचा भाग आहे त्याला शिलावरण म्हणून ओळखलं जातं. जलावरण, पृथ्वी तलावर जे काही पाण्याचं आवरण आहे तर त्याला जलावरण म्हणून ओळखलं जातं. आपल्याला माहीतच आहे की पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी 29% पृष्ठभाग हा जमिनीने व्यापलेला आहे, तर 71% पृष्ठभाग जो आहे हा पाण्याने व्यापलेला दिसून येतो. जीवावरण, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जीवजंतूचा समावेश होतो. आपण देखील जीवावरणाचाच एक भाग आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे वातावरण. तर वातावरण म्हणजे काय, तर पृथ्वी तलावर वेगवेगळ्या प्रकारच्या वायूंचे आवरण आहे. तर या आवरणाला अगदी सोप्या भाषेत वातावरण म्हणून ओळखले जाते. यामध्ये अगदी नायट्रोजनचा समावेश होतो, ऑक्सिजनचा समावेश होतो, किंवा झेनॉन, क्रिप्टॉन, मिथेन यासारखे जे काही ट्रेस गॅसेस म्हणजे अगदी नगण्य प्रमाणात आढळणारे वायू आहेत यांचा समावेश वातावरणामध्ये केला जातो. वातावरणामध्ये आढळणारे जे काही धूलिकण आहेत, धूलिकण देखील वातावरणाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. आणि जलबाष्प देखील वातावरणाचा महत्त्वाचा भाग असलेला दिसून येतो. आपल्याला वातावरण म्हणजे काय हे समजलेलं आहे. आता पुढे वातावरणाची संरचना म्हणजे काय. आपल्याला वातावरणाचे अध्ययन करत असताना वातावरणाच्या संरचनेचं अध्ययन करायचं आहे आणि वातावरणाच्या रचनेचं अध्ययन करायचं आहे. त्याला इंग्रजीमध्ये कंपोजिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर अँड स्ट्रक्चर ऑफ द ॲटमॉस्फिअर म्हणून ओळखले जाते. खरं तर अनेक वेळेला काही पुस्तकांच्यामध्ये संरचना आणि रचना या 2 संकल्पना एकाच अर्थाने घेतलेल्या आहेत. मात्र या दोन्ही संकल्पनांमध्ये फरक असलेला दिसून येतो. तो मूलभूत फरक असा आहे की संरचनेमध्ये अध्ययन करत असताना वातावरणामध्ये आढळणारे जे काही वेगवेगळे वायू आहेत, वातावरणामध्ये आढळणारे वेगवेगळे धूलिकण आहेत आणि वातावरणामध्ये असणारं जलबाष्प आहे, यांचं प्रमाण टक्केवारीत किती आहे याची मांडणी जेव्हा केली जाते तेव्हा त्याला वातावरणाची संरचना असे म्हणतात. आणि वातावरणाची रचना म्हणजे काय, तर जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण अवकाशामध्ये अधिक उंचीवर जातो किंवा वातावरणामध्ये वर जातो, तसतसं हे जे काही वेगवेगळ्या वायूंचं असणारं प्रमाण आहे, वातावरणाचं असणारं तापमान असेल, वातावरणातून येणारी सौर ऊर्जा असेल, त्याचबरोबर वातावरणातील धूलिकण, जलबाष्प यांच्या प्रमाणात जो काही बदल होतो तर या बदलाला वातावरणाची रचना असे म्हणतात. आणि आजच्या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्याला वातावरणाच्या संरचनेचं अध्ययन करायचं आहे. उद्याच्या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्याला वातावरणाच्या रचनेची मांडणी करायची आहे. आत्ताच आपण मांडणी केली की वातावरणाच्या संरचनेमध्ये साधारणतः वेगवेगळे वायू, त्यानंतर धूलिकण आणि जलबाष्प हे 3 महत्त्वाचे घटक आहेत. आणि हे तिन्ही घटक एकमेकावर आधारित असलेले दिसून येतात. वातावरणामध्ये फक्त वायू असून उपयोगाचं नाही आहे, कारण पृथ्वी तलावर हवेचे आणि हवामानाचे जे काही वेगवेगळे आविष्कार आढळतात, या आविष्कारांच्यामध्ये धूलिकण आणि जलबाष्प हे देखील तितकंच महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. आणि त्यामुळे वातावरणाच्या संरचनेची मांडणी करत असताना आपल्याला वातावरणामध्ये आढळणारे वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत, वातावरणामध्ये आढळणारे धूलिकण असतील आणि वातावरणातील जलबाष्प आहे, यांची मांडणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे. वातावरणामध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या वायूंचा जर आपण विचार केला तर यापैकी नायट्रोजन हा एक सर्वात महत्त्वाचा वायू असलेला दिसून येतो. नायट्रोजन या वायूचं प्रमाण हे 78.02% इतकं असलेलं दिसून येतं. आणि सर्वाधिक प्रमाणात वातावरणात आढळणारा वायू म्हणून नायट्रोजन या वायूची ओळख असलेली दिसून येते. खरं पाहिलं
तर नायट्रोजन या वायूचा प्रत्यक्ष वापर आपण करत नाही. म्हणजे जसं आपण ऑक्सिजन घेतो आणि त्यानंतर कार्बन डायऑक्साईड सोडून दिला जातो, ऑक्सिजनचा आपण प्रत्यक्ष वापर करतो, मानवाला त्याची प्रत्यक्ष गरज आहे. तसं नायट्रोजन या वायूचा प्रत्यक्ष वापर केला जात नाही. मात्र पृथ्वी तलावर आढळणारी जी काही जीवसृष्टी आहे, या जीवसृष्टीचा जर आपण विचार केला तर नायट्रोजन या वायूला अनन्यसाधारण असं महत्त्व असलेलं दिसून येतं. आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये प्रथिने घेत असतो, ही प्रथिने देखील नायट्रोजनपासूनच येत असलेली दिसून येतात. मृदेमध्ये आढळणारे जे काही नायट्रेट आहे, या नायट्रेटपासून वनस्पती प्रथिनांची निर्मिती करतात आणि ही प्रथिने मग संपूर्ण जीवसृष्टीमध्ये जी काही भूजैव रासायनिक चक्रे आहेत, या चक्रांच्या माध्यमातून फिरत असलेली दिसून येतात. त्यामुळे नायट्रोजन हा वातावरणातील एक महत्त्वाचा वायू असलेला दिसून येतो. वातावरणातील दुसरा महत्त्वाचा वायू आहे तो म्हणजेच ऑक्सिजन हा असलेला दिसून येतो. वातावरणातील याचं प्रमाण हे 20.98% इतकं आहे. आता ही जी काही आकडेवारी मी घेतलेली आहे ती सविंदर सिंह यांच्या फिजिकल जिओग्राफी या पुस्तकातून घेतलेली आहे. काही पुस्तकांच्यामध्ये या आकडेवारीत फरक आढळतो. कारण साधारणतः नायट्रोजन या वायूचं प्रमाण 78.08% देखील काही पुस्तकांच्यामध्ये दिलेलं आहे. कालखंडानुसार हे जे काही वेगवेगळ्या वायूंचं असणारं प्रमाण आहे याच्यामध्ये बदल होत असतात आणि त्याच्यामुळे कदाचित वेगवेगळ्या पुस्तकानुसार वेगवेगळ्या प्रकारची आकडेवारी आढळते. मात्र ही आकडेवारी प्रमाण मानून आपण आपली मांडणी करायला हरकत नाही. तर ऑक्सिजन या वायूचं सर्वसामान्य प्रमाण 21% आहे असं मानलं जातं, पण ते प्रत्यक्ष असणारं प्रमाण हे 20.98% इतकं असलेलं दिसून येतं. अलीकडील कालखंडातील गुगलवरची आकडेवारी असं सांगते की सद्यस्थितीला हे प्रमाण जे आहे हे 20.94% इतकं असलेलं दिसून येतं. म्हणजेच काही प्रमाणात ऑक्सिजन या वायूचं वातावरणातील प्रमाण जे आहे हे प्रमाण कमी झालेलं दिसून येतं. ऑक्सिजन या वायूला प्राणवायू म्हणून ओळखले जाते आणि जे काही सर्व सजीव आहेत, विशेषतः प्राणी आहेत, या प्राण्यांच्या अस्तित्वासाठी वातावरणामध्ये ऑक्सिजन या वायूला महत्त्व आहे. शिवाय ऑक्सिजन या वायूचा जर आपण विचार केला तर तो ज्वलनाला मदत करणारा वायू म्हणून ओळखला जातो. तर पृथ्वी तलावर कोणत्याही ठिकाणी जर अग्नी निर्माण होत असेल किंवा निर्माण केला जात असेल तर त्या ठिकाणी ऑक्सिजनची गरज आहे. ऑक्सिजन नसेल तर तो अग्नी निर्माण होऊ शकत नाही किंवा तो निर्माण केला जाऊ शकत नाही. त्यामुळे ऑक्सिजन हा वातावरणातील एक महत्त्वाचा वायू असलेला दिसून येतो. प्राणवायू म्हणून देखील ओळखले जाते. वातावरणात जे काही महत्त्वाचे वायू आहेत तर यापैकी संपूर्ण वातावरणात ऑक्सिजन आणि नायट्रोजन या दोन्हींचं प्रमाण मिळून हे साधारणतः 99% इतकं होत असलेलं दिसून येतं आणि उर्वरित 1% वातावरणातील सर्व वायूंचा समावेश केला जातो आणि यामध्ये देखील महत्त्वाचा वायू कोणता असेल तर तो आर्गॉन हा असलेला दिसून येतो, ज्याचं प्रमाण 0.93% इतके आहे. वातावरणात आढळणारे जे काही आणखी महत्त्वाचे वायू आहेत तर यामध्ये कार्बन डायऑक्साईड या वायूचा समावेश केला जातो, ज्याला साध्या भाषेत CO2 म्हणून ओळखले जाते. वनस्पती कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांचं प्रमाण संतुलित राखलं जातं. मात्र गेल्या काही शतकांचा जर आपण विचार केला, औद्योगिकीकरणामध्ये वाढ झालेली आहे, वनस्पतींचं आच्छादन दिवसेंदिवस कमी होत चाललेलं दिसून येतं आणि त्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत चाललेलं दिसून येतं आणि कार्बन डायऑक्साईड वायूच्या प्रमाणात काही प्रमाणात वाढ होत असलेली दिसून येते. या ठिकाणी जी काही आकडेवारी दिलेली आहे ती 0.03% इतक्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात आढळतो. मात्र या आकडेवारीचा जर आपण विचार केला, जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तर या औद्योगिक क्रांतीच्या कालखंडामध्ये पृथ्वी तलावर कार्बन डायऑक्साईड या वायूचं प्रमाण 0.029% म्हणजेच अगदी PPM मध्ये जर सांगायचं झालं तर 290 PPM इतक्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वायू अस्तित्वात होता आणि सद्यस्थितीचा जर आपण विचार केला तर हे प्रमाण 0.04%च्या जवळपास आहे. अगदी PPM मध्ये जर याची मांडणी करायची झाली तर 390 ते 410 PPM म्हणजेच पार्ट पर मिलियन, दशलक्षातील भाग असा त्याचा अर्थ होतो आणि
390 ते 410 ppm इतक्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वायू सद्यस्थितीला वातावरणात आढळत असलेले दिसून येतो। वातावरणातील जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आविष्कार आहेत, म्हणजेच वातावरणात आढळणारं तापमान असेल, सद्यस्थितीला निर्माण झालेली ग्लोबल वॉर्मिंगची समस्या असेल किंवा जे काही हवामान बदल आहे, या सगळ्यामध्ये महत्त्वाचा मानला जाणारा वायू म्हणून कार्बन डायऑक्साईड या वायूची ओळख असलेली दिसून येतं। त्यानंतर हेलियम या वायूचा जर आपण विचार केला तर वातावरणामध्ये 0.0018% इतक्या प्रमाणात हेलियम हा वायू आढळतो। ओझोन या वायूचा जर आपण विचार केला तर 0.5 इतक्या प्रमाणात ओझोन हा वायू पृथ्वी तलावर आढळतो। आता ओझोन हा वायू पृथ्वीच्या अनुषंगाने महत्त्वाचा मानला जातो। याचं कारण असं आहे, साधारणतः स्थितांबरामध्ये आपण गेल्यानंतर त्या ठिकाणी ओझोनचा थर आढळतो आणि हा ओझोनचा थर सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करत असलेला दिसून येतो। मात्र पृथ्वी तलाचा जर आपण विचार केला, पृथ्वी तलावर हा वायू अतिशय नगण्य प्रमाणात आहे आणि याचं प्रमाण हे 0.5 इतकं असलेलं दिसून येतं। याचं कारण हा वायू वजनाने अतिशय हलका आहे, त्यामुळे वातावरणाच्या खालच्या थरामध्ये ओझोनचं प्रमाण अतिशय नगण्य आहे आणि वातावरणाच्या वरच्या थरामध्ये मात्र याचं केंद्रीकरण झालेलं दिसून येतं। याशिवाय झेनॉन, क्रिप्टॉन, मिथेन, हायड्रोजन यासारखे वायू हे ट्रेस गॅसेस म्हणून ओळखले जातात, अगदी नगण्य प्रमाणात आढळणारे वायू म्हणून ओळखले जातात। याचं कारण हे सर्व वायू वजनाने हलके आहेत। साधारणतः पृथ्वी तलावर म्हणजेच भूपृष्ठाला लागून हे वायू अतिशय नगण्य प्रमाणात आपल्याला आढळतात, मात्र वातावरणाच्या वरच्या थरामध्ये या वायूंचं असणारं प्रमाण अधिक असलेलं दिसून येतं। जलबाष्प हा वातावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे। वातावरणाचा जर आपण विचार केला तर बाय व्हॉल्यूम म्हणजेच आकारमानानुसार साधारणतः 0 ते 5% दरम्यान वातावरणामध्ये वॉटर व्हेपर म्हणजेच जलबाष्प आढळतं। आता वातावरणामध्ये आढळणारं जलबाष्प हे पृथ्वी तलाच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचं आहे, कारण का जलचक्राच्या नियंत्रणामध्ये ॲटमॉस्फेरिक मॉइश्चर किंवा वातावरणातील जलबाष्पाची असणारी भूमिका ही अतिशय महत्त्वाची असलेली दिसून येते। पृथ्वी तलावर पडणारे पर्जन्य असतील किंवा पृथ्वी तलावरील हवेचे जे काही वेगळे आविष्कार आहेत, यामध्ये ढग आहेत, धुके असतील, दहिवर आहे, दव आहे, तर या सर्वांमध्ये वातावरणामध्ये आढळणाऱ्या जलबाष्पाची भूमिका ही अतिशय मोलाची असे असलेले दिसून येते। धूलिकण हा वातावरणातील एक महत्त्वाचा घटक मानला जातो। आपण या फोटोग्राफच्या माध्यमातून देखील पाहू शकता किंवा घरातून बाहेर जाऊन आकाशाचं निरीक्षण देखील करू शकता। पहा की सर्वसामान्यपणे जेव्हा आपण आकाशाकडे पाहतो, आकाश निळं दिसतं। याचं कारण काय आहे तर वातावरणामध्ये जी काही येणारी सौर ऊर्जा आहे, या सौर ऊर्जेचं शोषण होतं, या सौर ऊर्जेचं परावर्तन होतं आणि या सौर ऊर्जेचं विकिरण होत असलेलं दिसून येतं। याची आकडेवारी मी आता मांडणार नाही आहे, कारण याचा पुढे आपल्याला विस्तृत अभ्यास करायचा आहे। मात्र जेव्हा सौर ऊर्जा पृथ्वी तलाकडे येते तर ही वातावरणातून प्रवास करत असताना त्या ठिकाणी निळ्या रंगाच्या ज्या काही लहरी आहेत, या लहरींचं विकिरण अधिक प्रमाणात होतं आणि निळ्या रंगाच्या लहरींचं विकिरण झाल्यामुळे त्या ठिकाणी आकाश आपल्याला निळे दिसते। जेव्हा सूर्य उगवतो किंवा सूर्य मावळतो तेव्हा पहा की साधारणतः सूर्याचा आकार हा नेहमीपेक्षा मोठा झालेला दिसून येतो आणि त्याच ठिकाणी दिसणारा जो काही रंग आहे हा साधारणतः लालसर किंवा तांबूस असा असलेला दिसून येतो। याचं कारण काय आहे तर जेव्हा सूर्य उगवतो आणि मावळतो तेव्हा सूर्य क्षितिजावर असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी ज्या काही रेड रेज आहेत, लाल रंगाच्या लहरी आहेत, तर याचं विकिरण अधिक प्रमाणात घडून येतं आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी सूर्य लालसर आणि मोठा दिसतो। अगदी काही वेळेला पहा की आकाशात जर पाऊस पडत असेल तर अशा वेळी इंद्रधनुष्याची निर्मिती होते। हे सर्व जे काही आपल्याला हवेचे आविष्कार पाहायला मिळतात तर हे
वातावरणात असणाऱ्या धूलिकणांचा परिणाम आहे. त्यामुळे वातावरणामध्ये धूलिकण हे महत्त्वाचे मानले गेलेले दिसून येतात. धन्यवाद. आपल्या काही शंका असतील तर आपण मला फोन करून अथवा ईमेलद्वारे देखील विचारू शकता. धन्यवाद.